धनगड आणि धनगर हे एकच आहे तसा जी.आर. काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि या बैठकीच्या नंतर शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली आहे। पंढरपूर इथे धनगर समाजाच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणावरती तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनगर समाजाचं शिष्टमंडळ यांच्यामध्ये बैठक झाली आहे। धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जातींमध्ये करण्याची प्रमुख मागणी सध्या बघायला मिळते आहे। धनगर आरक्षणासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीमधून घेण्यात आलाय। बैठकीच्या नंतर उपोषण मागे घेण्याचं आश्वासन शिष्टमंडळाने सुद्धा दिलेलं आहे। तर पंढरपूरमध्ये धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे। तिथे मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन विभागीय आयुक्त पोहोचले। मात्र मुख्यमंत्री प्रतिनिधी आणि आंदोलनकर्ते यांच्यामधली जी बैठक होती ती काहीशी फिसकटली आहे। 8 दिवसांमध्ये दाखले द्या तोपर्यंत उपोषण सुरूच राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। आंदोलनकर्त्यांच्या या भूमिकेमुळे सरकारच्या अडचणी वाढतायत, सरकारची डोकेदुखी वाढणार आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण आपल्या सोबत आहेत। सुनील, ही बैठक फिसकटलेली आहे, काय नेमकी चर्चा होणं अपेक्षित होतं? आज खरं तर संपूर्ण सरकारचं या बैठकीकडे लक्ष होतं। मात्र आज चंद्रकांत फुलकुंडवार पुण्याचे आयुक्त शासनाचा निरोप घेऊन आज आंदोलन स्थळी पोहोचले। त्यांच्यासोबत गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे होते। त्यांनी शासनाने धनगर समाजासाठी आता कालच्या बैठकीत ज्या ज्या घोषणा केल्या ते आंदोलकांना आणि समाजाला वाचून दाखवल्या। या सर्व घोषणांचं आंदोलकांनी स्वागत केलं। मात्र शासनाने जी 7 दिवसाची मुदत मागितलेली आहे ती आम्ही 8 दिवसाची मुदत देतो, पण अजून 8 दिवस जोपर्यंत तुम्ही दाखले देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढलेली आहे। आता आज 8वा दिवस होता, या 2 आंदोलकांची प्रकृती खराब आहे। अजून 8 दिवस हे आंदोलन जर लांबलं तर अजून हा प्रश्न चिघळत जाणार आहे। त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेमुळे सरकारची नक्कीच डोकेदुखी वाढली। यामिनी, अगदी धन्यवाद सुनील या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।